अशा वेळेस तो कॉमन सेन्सनं ज्यांना 60% क्वेश्चन काढायचे असतात. तरच ती एक्झाम काय होते, क्रॅक होते. आपण बसतो काळजी करत, की पाठांतर जे केलं आहे त्याच्याच आधारावर आपण प्रश्न सॉल्व्ह करत बसतो. नाही. 40% जे आहे तुमचं स्टडीच्या आधारावर बऱ्याच गोष्टी होतात. पण 60% ही एक्झाम काय होते, या एक्झामचा एक विशिष्ट कॉमन सेन्स असते, ज्याला नाडी म्हणतो. पूर्ण बॉडी लावून ते पकडून घ्या. ठीक आहे. आणि मग त्याची सुद्धा प्रॅक्टिस करा. म्हणून अभ्यास वाचा कमी, गोले जास्त मारा. म्हणजे प्रॅक्टिस काय करा, जास्त करा. ठोकताळे जे आहे लक्षात घेऊन घ्या. आणि हे नियम काय करा माहिती आहे का, लिहून घ्या, लिहून घ्या. ठीक आहे. म्हणजे असं असलं म्हणजे आपण असं करण्याची शक्यता काय जास्त आहे. मोठं स्टेटमेंट असेल, तर एम-पी-एस-सी त्याला काय अझ्युम करते, यू-पी-एस-सी काय अझ्युम करते, राइट घेते का रॉंग घेते. ठीक आहे. म्हणजे कोणतं जे आहे 2-2च्या पेअर आहे का 3-3च्या पेअर आहे, कसं खेळायचं, कसा प्रश्न सॉल्व्ह करायचा. हे हे खूप नॉलेज काय महत्त्वाचं असते. हे तुम्हाला जे आहे एक्झाम काय करते, अभिमन्यू न करता तुम्हाला युधिष्ठिर बनवते. आपल्याला अर्जुन नाही बनायचं आहे. काय बनायचं आहे? राजा बनायचं आहे, युधिष्ठिर बनायचं आहे. ठीक आहे. तर याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. हे बघा मग तेव्हा कुठे त्या एक्झाम कधी क्रॅक होते.